ॲडमिशन रिगार्डिंग खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे CET-सेलकडून. आता ती अपडेट कोणती आहे, कधी कॅप राऊंड स्टार्ट होणार, कॅप राऊंड स्टार्ट झाल्यानंतर आपल्याला नेमकं स्टार्टिंगला करायचं काय असतं, प्रत्येक प्रोसेस स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीने कॅप राऊंड होतं, किती दिवसाचा कालावधी लागतो, कोणत्या डेटला काय होणार आहे, त्याचबरोबर अशा काही गोष्टी ज्या की प्रत्येक स्टुडंट हा मिस्टेक करतो की त्या मिस्टेक अवॉइड नाही झाल्या पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तुम्हाला. मी मध्ये खूप इम्पॉर्टंट जसं जसं आपला टॉपिक कव्हर अप होईल तसं तसं मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. वाटलं तर 2x मध्ये बघा किंवा 1.5x मध्ये बघा, पण पूर्ण व्हिडिओ बघा. आणि ज्यांनी कोणी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथे व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन करायचे. तर सर्वांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला येणारे अपडेट सर्वात पहिले तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती कळवता येतील. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता CET-सेलचं हे ऑफिशियल पोर्टल आहे, तुम्हालाही माहिती आहे. CET-सेलच्या ऑफिशियल नोटीस पोर्टलमध्ये गेलात तर एक नोटीस दिसेल तुम्हाला स्टार्टिंगला. ही नोटीस काय आहे बघा, सब्जेक्ट काय ऑल कोर्सेससाठी आहे. आता आपण नोटीस रीड करूया थोडक्यात. जी इम्पॉर्टंट नोटीस आहे, जे ऑल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस असते त्याला आपण काय बोलतो, कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस बोलतो. ते सर्क्युलर, इन्फॉर्मेशन ब्राउचर आणि अदर ॲडमिशन जे मटेरियल आहे, जसे अपडेट किंवा अकॅडमिक 2026-27 वर्ष आहे, या रिगार्डिंग कुठलेही अपडेट असतील, कुठलं ब्राउचर असेल, जेही असेल, तर ते प्रत्येक रिस्पेक्टिव्ह कोर्स म्हणजे जसे की आता इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, BEd असेल, MAd असेल, नीट असेल, JEE असेल, कुठलेही असेल, ज्या सेंट्रल प्रोसेस थ्रू CET-सेल थ्रू होतात त्या सर्व प्रोसेसचे सेपरेट त्यांनी ॲडमिशन पोर्टल चालू केलेले आहेत. तर सेपरेट ॲडमिशन पोर्टल चालू केलं म्हणजे आता तुम्हाला बघायचं कसं किंवा लॉग इन कसं करायचं. जेव्हा तुमची लॉग इन करता, मी तुम्हाला एक ते पण दाखवतो की तुम्ही लॉग इन केल्याच्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन किंवा कुठल्याही अपडेट वगैरे कशा पद्धतीने पाहायचं, तर हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. तर आपण सुरुवात पहिले जर तुम्ही गेले इथे जे तुमचं लॉग इन ID पासवर्ड असतो, इथे आपण CET-सेलच्या मी बॅक जाऊन दाखवतो. हे बघा, आपण CET-सेलच्या वेबसाईटला सर्च केल्यानंतर CET-सेल जरी सर्च केलं तर 2 ठिकाणी तुम्हाला बघता येतं. इथे बघा, एक तर तुम्हाला सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस, इथून सुद्धा तुम्हाला जाता येतं की तुम्ही जे ॲडमिशन प्रोसेस आहे तुम्हाला कुठलीही असेल, मेडिकल असेल, ॲग्रिकल्चर असेल, टेक्निकल असेल, कुठल्याही प्रोसेसमध्ये तुम्हाला इथून क्लिक करून सुद्धा जाता येतं. पण सध्या इथे फक्त काहीच अपडेट आहे, जसे की टेक्निकल एज्युकेशन आहे, ॲग्रिकल्चर आहे आणि हायर एज्युकेशन आहे. पण सध्या आता आपल्याला जर बघायचं झालं तर कुठे बघायचं, तर ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपण इथं कॅन्सल केल्याच्यानंतर जेव्हा आपण इथं नोटीसमध्ये येतो, नोटीसमध्ये आल्याच्यानंतर जी मी आता नोटीस तुम्हाला रीड करून दाखवली, त्या नोटीसमध्ये इथे तुम्हाला क्लिक करायचे. जसं इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस येतो. आता इथे बघायला गेलं तर कसं, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये काय, जसं की MBA, MMS, त्याच्यानंतर MCA, जे काय आहे पोस्ट ग्रॅज्युएशन, त्या पोस्ट ग्रॅज्युएशन टेक्निकल डिपार्टमेंट, त्याच्यानंतर हायर एज्युकेशन, त्याच्यानंतर हायरमध्ये कसं अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन, त्याच्यानंतर कॉलेज फीडबॅक मॉड्यूल, त्याच्यानंतर इथे बघा तुमचे जे आहे जसं की पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर अंडर ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर इकडे बघितलं तर अंडर ग्रॅज्युएशन कोर्स, तुम्हाला प्रत्येक कोर्स. पण आता आपल्याला बघायचे कोणते, जसे की आता आपण BSc नर्सिंग करणार आहात तर आपल्याला इथे BSc नर्सिंगच्या इथे क्लिक करायचे. आता क्लिक नाही होणार कारण सध्या अजून पोर्टल चालू झालेलं नाही, फक्त पोर्टल लॉन्च झालेलं आहे, अजून पोर्टल चालू झालेलं नाही आहे. तर आता इथे बघायचं, आता पोर्टल चालू झालेलं कसं समजणार तुम्हाला, तर कधी बघायचं, तर या वेबसाईटला आल्याच्यानंतर इथं बघा, जिथं आता हे दिसत आहे तुम्हाला झूम करून दाखवतो. आता BE-BTechचं चालू झालेलं आहे, तर आता न्यू म्हणून असं येतं. इथं जर हे चालू झाले तर 3 पोर्टल झाले, जसे की BE-BTech झालंय, त्याच्यानंतर BCA MCA झालंय, त्याच्यानंतर BBA. जर आपण असं क्लिक केलं, याच्यावरती क्लिक केलं तर इथे आपण डायरेक्ट त्या पोर्टलच्या मध्ये येतो. तर तसंच जर तुम्ही हे केलं, आपलं जेव्हा पोर्टल चालू होईल इथं असं न्यू म्हणून येईल, तिथे तुम्हाला लॉग इन करायचे किंवा त्या पोर्टलवरती जायचं आहे. तर आता बघा, इथे अशा पद्धतीने तुमचे पोर्टल आहेत. आता सर्वांना दाखवतो की मी कशा पद्धतीने तुमचे पोर्टल वगैरे असतील. तर तुम्हाला मध्ये गेल्याच्यानंतर काय होतं, तर आपण मागच्या वर्षीचं तुम्हाला दाखवतो की मध्ये गेल्याच्यानंतर काय होतं, आणि त्यानंतरच मी तुम्हाला सांगेल की आपली कधी एक्झॅक्टली डेट काय असणार आहे स्टार्ट होण्याचे, डिले का होत आहे. रिझल्ट लागून सुद्धा बरेच दिवस झाले, जवळपास 1 महिना होत आला, किंवा 12 तारखेला 11 तारखेला तुमचा काहीतरी रिझल्ट लागलेला आहे. त्यानंतर तुमचा आज जवळपास 7 तारीख आहे, भरपूर 1 महिन्याचा जवळपास आहे, पण अजून कुठलीच अपडेट आली नाही किंवा काही आलेलं नाही. तर रिझन काय आहेत, आपण या सर्व गोष्टींचे डिस्कस करणार आहोत. तर त्याआधी मी तुम्हाला लास्ट इयरचं दाखवतो की स्टार्टिंगला काय येत असतं, तिथे काय करायचं असतं, ते पोर्टल चालू झाल्याच्या नंतर किती दिवसानंतर तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं, सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. तर मी तुम्हाला लास्ट इयरचं दाखवते.
आता आपण इथे लास्ट इयरच्या पोर्टलवरती आलो, जसं की बघा ॲडमिशन इयर फॉर ॲन्युअल इयर 2025-26 मध्ये आलेलो आहोत. तर इथे आपल्याला BSc नर्सिंग बघायचं आहे. बघा इथे खाली BSc नर्सिंग आहे, नीट UGच्या नंतर खाली BSc नर्सिंग याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर स्टार्टिंगला तुम्हाला असा इंटरफेस येतो. इथे म्हणजे ज्याही तुमच्या नोटिफिकेशन असतील, आता इथं झूम करून दाखवतो, इम्पॉर्टंट आहे, जसे की इथं स्टार्टिंगपासून तुम्हाला जे काही असतील इम्पॉर्टंट त्या रिगार्डिंग तुम्हाला सर्व काही नोटीस इथे भेटून जातील तुम्हाला. इथे बघा स्टार्टिंगपासून तुम्हाला प्रोविजनल सीट मॅट्रिक्स वगैरे आहेत, तरी तो स्टार्टिंगपासून टोटल मागच्या वेळेस 41 नोटीस आलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने स्टार्टिंग तुमची इथून एक नोटीस येत राहते. तर सर्वात पहिले तुमचं काय तर कॉलेज फीडबॅक जो मॉड्यूल आहे तो सर्वात पहिले तुमचा येत असतो तुमच्या ह्या पोर्टलवरती, कॉलेज फीडबॅक मॉड्यूल. त्याच्यामध्ये त्या कॉलेजला त्यांचं फीडबॅक वगैरे जे काय आहे मॉड्यूल, जसे की सीट किती आहेत, कोणत्या कॅटेगरीला किती सीट आहेत, यावर्षी इंटेक कॅपॅसिटी वाढली का, अशा पद्धतीने ते कॉलेजला हे बघा इथे त्यांना ते हे करायचं असतं, अपडेट द्यायचं असतं, CVC स्टेटस असतं. त्याच्यानंतर फायनल ॲडमिशन व्हेरिफिकेशन इथं जे कॉलेजसाठी असतं पोर्टल, म्हणजे जे आता तुम्ही तर स्टुडंटसाठी वेगळं असतं आणि जे कॉलेजचं पोर्टल आहे ते कॉलेजसाठी वेगळं दिलेलं असतं. आता कॉलेजला वेगळं असतं, जसं की आता तुम्ही जर एखाद्या कॉलेजला बेटरमेंट केलं किंवा ॲडमिशन केलं तर जे काही अपडेट द्यायचे तर कॉलेज ह्या मॉडेल थ्रू किंवा या पोर्टल थ्रू, जसं की फायनल ॲडमिशन व्हेरिफिकेशन या पोर्टल थ्रू देत असतं. आणि जर स्टुडंटसाठी आता मग त्याच्यानंतर स्टार्टिंगला तुम्हाला हे आल्याच्या नंतर इथून पुढे 5 ते 6 दिवसानंतर तुमचं ॲडमिशन ब्राउचर येत असतं. किती 5 ते 6 दिवसानंतर इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं, ज्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला एक बुक असते. त्या बुकमध्ये तुम्हाला पूर्ण स्टार्टिंगपासून तुमचं ॲडमिशन होईपर्यंत तुमच्या ज्या काही इन्फॉर्मेशन आहेत त्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये असतात. आता इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये नेमकं काय काय असतं ते पण बघू थोडक्यामध्ये एक समराईज. त्याच्यानंतर तुम्हाला मी डेट सांगणार आहे की कधी स्टार्ट होणार आहे. तर आता बघूया आपण इन्फॉर्मेशन ब्राउचरवरती आपण गेल्याच्या नंतर. हे बघा आता लास्ट इयरचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आहे, 135 पेजेसचं बुक आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑल डिटेल दिलेले आहेत. याच्यामध्ये ऑल डिटेल दिल्याच्या नंतर इथे काय काय आहे आपण फक्त टायटल बघणार आहोत. हे बघा असं असतं इन्फॉर्मेशन ब्राउचर. ह्याच्यामध्ये 2000 आता हे 25 आहे, 26 अजून येण्याचं बाकी आहे. तर आपण डेटसुद्धा बघणार आहोत आणि कधी येईल हे सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगेल. त्या अकॉर्डिंग आता बघा हे अशा पद्धतीने ब्राउचर असतं, याच्यामध्ये पूर्ण डिटेल असतात. आता आपण फक्त टायटल बघू, जसं की हे बघा डेट, ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, पेमेंट, रजिस्ट्रेशन फीस, त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट कशी करायच्या, गेटवे, हे सर्व काही डेट असते. त्याच्यानंतर डिक्लेअर प्रोविजनल सीट मॅट्रिक्स जे काय आहे तुमचं, त्याच्यानंतर सीट मॅट्रिक्सची प्रोसेस स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस आहेत, लास्ट डेट जॉईन फॉर फर्स्ट राऊंड, हे सर्व काही तुम्हाला ह्या कशा स्टेप बाय स्टेप काय प्रोसेस असते, पहिली स्टेप कोणती असते, दुसरी स्टेप कोणती असते, तर पूर्ण ॲडमिशन होईपर्यंत अशा जवळपास किती स्टेप असतात की 19 स्टेपमध्ये तुमचं जवळपास हे ॲडमिशन प्रोसेस होत असते. राऊंड 1, राऊंड 2 सर्व काही इथे मेन्शन केलेलं आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये PDF म्हणून कमेंट करा किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. मी PDF तुम्हाला दाखवेल, म्हणजे तुम्हाला एक आढावा मिळेल की कशा पद्धतीने ॲडमिशन ब्राउचर असतं, याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन असते. आता 135 पेजेसचं ब्राउचर आहे म्हणल्यावर आपल्याला ते पूर्ण 135 पेजेस जर कव्हर केले तर पूर्ण आपला व्हिडिओ खूप लंबा होईल. त्यामुळं आपल्याला मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रोव्हाइड करेल. ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी कमेंट करा आणि व्हॉट्सअपला जॉईन करून मेसेज करा. तर पहिलं बघा आता इथे इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑथॉरिटी, हे एलिजिबिलिटी. आता आपलं हे कुठून आहे तर सीट डिस्ट्रीब्युशन, आपलं एलिजिबिलिटी काय आहे तुमचं, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे, त्याच्यानंतर ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोडिंग प्रोसेस कशी आहे, फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस काय असते, त्याच्यानंतर ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग काय असते, त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड कसे खेळायचे, त्याच्यानंतर वॅकंट शीट काय असतात, त्याच्यानंतर हे बघा आता जर कोणाचा आता ॲनेक्स्चर कोणत्या डिफेन्ससाठी कोणता आहे, त्याच्यानंतर तुमचं मेडिकल फिटनेस असेल, इथे सगळं काय तुमचं इथे सर्व कुठले डॉक्युमेंट लागतील, कोणत्या कॅटेगरीसाठी काय लागतील, ऑल डॉक्युमेंटबद्दल जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल इकडे तिकडे विचारण्यापेक्षा एकदा ब्राउचरमध्ये रीड करून स्वतः तुम्ही करू शकता की कशा पद्धतीने. बघा गव्हर्नमेंट महाराष्ट्र लेटर जसं की एमिड आहे, त्याच्यानंतर इंडियन काउन्सिल लेटरचं कसं असतं, त्याच्यानंतर INC नोटीस अपर, हे सर्व काही प्रोसेस आता इथून तुम्हाला सर्व काही असे 135 पेजेसचे आहे. जसं की तुम्ही जसं स्क्रोल कराल ही पूर्ण PDF तुम्हाला, जसं की आता हे बघा अशा पद्धतीने तुमचे लेटर, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, कोणी डिफेन्समध्ये असेल तर डिफेन्समध्ये सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे सर्व काही तुम्हाला कुठलं मेडिकल फिटनेस असेल इथे जे येईल तेच ऑफिशियल असतं, त्यामुळे आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देत नाही आहेत. अशा पद्धतीने तुमचं ऑल ओव्हर इन्फॉर्मेशन ब्राउचर असतं. जर कोणाला पाहिजे असेल तर मी सांगितले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तिथे तुम्हाला हे करायचं. आता आपल्याला बघायचं की कॅप राऊंड स्टार्ट कधी होणार आहे, एक्झॅक्ट डेट का स्टार्ट होत नाही आहे, रिझन काय आहेत. आता बऱ्याच जणांना प्रश्न आहे की नीट याला रिझन आहे का, तर हो नीट याला रिझन आहे की कॅप राऊंड लेट स्टार्ट होण्यासाठी नीट रिझन आहे.
बरेच जण तुम्हाला यूट्यूबवर वगैरे सांगत असतील की नीटचा काही लेना देना नाही आहे किंवा नीटचा काही फरक नाही पडत, पण नीटचा फरक पडतो. का पडतो तर तुम्हाला याचं रिझन मी आता सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्यांनी स्टार्टिंगपासून व्हिडिओ बघितला त्यांना आता समजणार आहे की रिझन काय असणार आहेत. त्याच्या आधी आपण बघूया, ज्यांनी कुणी MS नर्सिंगची पेड काउन्सिलिंग जॉईन नाही केली असेल द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला, तर आताच जॉईन करा. कारण जे बेस्ट गायडन्स आहे ॲडमिशन रिगार्डिंग आणि तुमचे डाऊट सॉल्व्हिंगसाठी द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स हे तत्पर आहे तुम्हाला लवकरात लवकर डाऊट्स क्लिअर करण्यासाठी. तर ज्यांना कुणाला BSc नर्सिंग, GNM, ANM हे कोर्स करायचे असतील त्यांनी आताच आपले पेड काउन्सिलिंगला जॉईन करा. कारण महाराष्ट्रातली नंबर वाईज जे काउन्सिलिंग आहे ती आपलीच आहे द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. तर आताच जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर ड्रीम अचिव्हर्स गायडन्समध्ये तुम्हाला कोणत्या सर्व्हिसेस मिळू शकतात, तर बघा, जे करिअर आहे तुमचं पर्सनलाइज ते गायडन्स मिळून जाईल. त्यानंतर तुमच्या कॅप रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग हे सगळं आपण करून देणार आहोत. सोबतच जे कोर्स आणि कॉलेज सिलेक्शन गायडन्स आहे ते सुद्धा आम्ही करून देणार आहोत. कारण तुम्हाला वेळेवर समजत नसते कोणते कॉलेज जॉईन करायचे आणि कोणते कोर्स जॉईन करायचे, तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग आम्ही ते सगळं करून देतो. बेस्ट फिट कॉलेज म्हणजे तुमची प्रोफाईल, बजेट आणि लोकेशन अकॉर्डिंग आम्ही कॉलेज सिलेक्ट करून देत असतो. तुमचे जेवढे पर्सेंटाईल असतील त्या अकॉर्डिंग तुम्हाला त्या पर्सेंटाईलमध्ये बेस्ट कॉलेज मिळवून देत असतो. तर बघा, चॉईस फिलिंगसाठी अजून सुद्धा सपोर्ट करत असतो. जेवढे तुमचे राऊंड असतील कॅप राऊंड, तितक्या कॅप राऊंडमध्ये चॉईस फिलिंगसाठी सपोर्ट करतो. सीट अलॉटमेंट झाली की नाही किंवा ऍडमिशन सपोर्ट असेल ते सगळं करून देत असतो आम्ही. आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते सुद्धा करून देत असतो. त्याच्यानंतर बघा, जे तुमच्या मॉपअप राऊंड असतील किंवा इन्स्टिट्यूट राऊंड असतील, तुम्हाला तिथे सुद्धा जायचं असेल तिथे पण गायडन्स देत असतो द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स. आणि लास्टला म्हणजे तुमचं ऍडमिशन झालं तर आम्ही तुम्हाला तिथे न सोडता आम्ही तुमच्या ऍटलिस्ट लास्ट डिग्रीपर्यंत तरी तुम्हाला सपोर्ट करत असतो. कारण तुमची डिग्री निघाल्यानंतरच आम्हाला माहिती पडते की खरंच आमचा स्टुडंट निघाला आहे, डिग्री झालेली आहे. तर ज्यांना कुणाला आताच जॉईन करायचं असेल आमची द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंग, तर आताच जॉईन करा. कारण जे मागल्या वर्षी होतं तिथे 120+ स्टुडंटचं आम्ही ऍडमिशन करून दिलं होतं. हे फक्त इथे ऑफिशियली दाखवले गेलं आहे, अनऑफिशियली आम्ही इथे काही स्टुडंट दिलेले नाहीत, म्हणजे इथे डाटा विजिबल नाही केलाय. तर 120+ स्टुडंटचं ऍडमिशन करून दिलं आहोत. आणि त्याच्यामधून 43 स्टुडंट असे गव्हर्नमेंटला गेले आणि 77 स्टुडंट असे सेमी गव्हर्नमेंट किंवा टॉपच्या प्रायव्हेटला गेले आहेत. तर ज्यांना कुणाला ड्रीम अचिव्हर्सची काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्हाला दिलेल्या गेल्या स्क्रीनवरचे नंबर तुम्ही आताच तिथे मेसेज करू शकता, DM करू शकता. सोबतच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, तिथे सुद्धा तुम्हाला नंबर मिळून जातील, तिथे जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची पेड काउन्सिलिंगची फीस फक्त 2499 आहे. तर ह्या 2499 मध्ये तुम्हाला एवढे सारे फीचर्स कोणीही काउन्सिलिंग देत नसते. जरी तुम्हाला दुसरी काउन्सिलिंग देत असेल तर तुम्ही तिथेही जाऊ शकता, पण आपल्यासारखी काउन्सिलिंग कोणीच करत नाही आणि इतके फीचर्स कोणी देत नाही. लास्ट टिल डिग्रीपर्यंत कोणी सपोर्ट करत नाही, पण द ड्रीम अचिव्हर्स गायडन्स ही तुम्हाला लास्ट डिग्रीपर्यंत सपोर्ट करत असते. तर आता जॉईन करा द ड्रीम अचिव्हर्स गायडन्सची काउन्सिलिंग. आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नीट याला का रिझन आहे. तर सगळ्यांनी एक माहिती असेल की जर आपली व्हिडिओ बघत असाल तुम्ही किंवा नवीन असाल तर 21 मेला एक मीटिंग होती ज्याच्यामध्ये असं ठरवलं होतं की नीट थ्रू ॲडमिशन द्यायचे का किंवा अशा 7-8 डिमांड होत्या. त्या प्रस्ताव ठेवला होता आणि त्या प्रस्तावाला मंजुरी द्यायची का, तर त्या प्रस्तावाबद्दल विचार केला आहे. आता जर मागच्या वर्षी जर आपण बघितलं असेल तर टोटल सीट होते 16,000 आणि जे रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी होते ते 14,000च होते आणि एक्झाम दिली होती 26,000 विद्यार्थ्यांनी. तर फक्त लास्ट इयरला 10,000 सीट फुलफिल झाल्या होत्या, 10,000 समथिंग सीट फिल झाल्या होत्या आणि 5,573 सीट ह्या एम्प्टी होत्या. म्हणजे काही कॉलेजला तर 0 ॲडमिशन होते, काही कॉलेजला तर 1-2 असे ॲडमिशन होते. 40 कॉलेज असे आहेत की त्याला 10पेक्षा सुद्धा कमी ॲडमिशन होते. पण आता ह्या कॉलेजचा जर सीट फिल करायचे असतील तर मग काय, MS नर्सिंग बऱ्याच जणांना माहीत नाही की MS नर्सिंग जर BSc नर्सिंग करायची असेल तर MS नर्सिंग CT द्यावी लागते. मग आता बरेच जणांना काय वाटतं की जर 2022 अगोदर नीट थ्रू सुद्धा ॲडमिशन व्हायचे, पण आता ते 2022 नंतर ते बंद झाले, पण मग त्यामुळे सीट फिल होत नाहीत. तर त्यासाठी गव्हर्नमेंट असा विचार करत आहे की नीट थ्रू ॲडमिशन द्यायचे का किंवा रजिस्ट्रेशन कसं आहे. तर त्यामुळं नीटची एक्झाम होण्यासाठी वेट होत आहे. आता वेट होत आहे म्हणजे काय होईल की नीटच्या स्टुडंटचा आता बघायचं तर वाढता स्कोप किंवा तिथं जे अपॉर्च्युनिटी आहे तिथले जे कटअप आहे त्या अकॉर्डिंग डिसाईड केलं जाईल की नर्सिंगच्या असं काही क्रायटेरिया ठेवला जाईल की ज्यांना ॲडमिशन द्यायचं किंवा नाही याच्यावरती हा एक रिझन असू शकतो. हा ऑफिशियलीच आहे असं नाही आहे, फक्त हा अंदाज आहे की लेट होण्यामागचं रिझन आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की 20 जूनच्या आधीच तुमचा 20 जुलैच्या आधीच तुमचा रिझल्ट लागणार आहे. तर 20 जूनच्या आधी म्हणजे आज तारीख आहे 7, 10 ते 12 दिवस आहेत. जरी पोर्टल जरी आता आज तर चालू होणार नाही, येत्या 2 ते 3 दिवसात जरी पोर्टल चालू झालं म्हणजे जर तुमचा कॉलेज जो मॉड्यूल असतो, आता मी दाखवलं की कॉलेज फीडबॅक मॉड्यूल तो स्टार्ट व्हायला किंवा जे
पोर्टल आहे तो ओपन होण्यासाठी 2 ते 3 दिवसाचा कालावधी अजून लागू शकतो. आणि ते कालावधी लागल्याच्या नंतर आता जे इन्फॉर्मेशन व्हाउचर आहे तो मी सांगितल्याप्रमाणे 5 ते 6 दिवसानंतर किंवा 4 ते 5 दिवसानंतर येत असतं. जरी तुमचं 10 तारखेला जरी कॉलेज फीडबॅक मॉड्यूल जरी आलं किंवा पोर्टल चालू झालं तिथून 5 ते 6 दिवस म्हणजे जर आपण 16-17 तारखेपर्यंत पकडून चालू तोपर्यंत नीटचा रिझल्ट 1-2 दिवसांमध्ये मागे पुढे झाला तर त्यानंतर तुमचं ॲडमिशन व्हाउचर येण्याचे चान्सेस आहेत. तर आणि कॅप्रॉन ॲडमिशन व्हाउचर आल्याच्या नंतर किती दिवसांना स्टार्ट होईल तर माझ्या अंदाजानुसार हा ऑफिशियली नाही आहे किंवा कुठे काही नाही, माझ्या अंदाजानुसार 20 जुलैच्या नंतरच तुमची ॲडमिशन प्रोसेस ही स्टार्ट होण्याची शक्यता आहे. कारण इतका लेट जरी झाला असेल तरी इतक्या दिवसांमध्ये मागच्या वेळेस जर आपण बघितलं असेल तर लेट होऊनही सुद्धा 8 जुलैला प्रोसेस स्टार्ट झाली होती. म्हणजे उद्या 8 जुलै येणार आहे पण मागच्या वर्षी 8 जुलैला स्टार्ट झाली होती म्हणजे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं होतं. पण ॲडमिशन व्हाउचर किंवा कॉलेज मॉड्यूल जो आहे तो आधीच आलेला होता. तर त्या पद्धतीने जर बघितलं आपण तर नीटचा जेव्हा रिझल्ट येईल त्यानंतर होण्याचे मॅक्सिमम चान्सेस आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की 20 जे जुलै आहे त्यानंतरच जे तुमचं ऑफिशियल रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल. ॲडमिशन व्हाउचर आधी येईल त्याच्यानंतर कॉलेज फीडबॅक मॉड्यूल येईल ह्या गोष्टी आधी होतील पण जे रजिस्ट्रेशन आहे तो माझ्या अंदाजानुसार 20 तारखेच्या नंतर होण्याचे चान्सेस आहेत. तर हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. जर तुम्हाला जर प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा असे जर ॲडमिशन व्हाउचरबद्दल जर PDF पाहिजे असेल तर ग्रुपला जॉईन करून मेसेज करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत माहिती पोहोचवा. धन्यवाद.